नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथुन राशीच्या जानेवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. सर्वप्रथम तर या इंग्रजी नवीन वर्षाच्या आपल्या सर्व मंडळींना ज्योतिष कट्ट्याच्या वतीने अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावं. हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणेच. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण समजून घेणार आहोत. अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी करायचे आध्यात्मिक उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर, नवीन वर्ष 2026 याचं वार्षिक राशी भविष्य आपल्या राशीचे या विषयाच्या महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य व्हिडिओ सुद्धा संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये हा जानेवारी महिना नवीन वर्षाचा 2026 कसा राहणार आहे आपल्या मिथुन राशीसाठी. महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यामध्ये आपल्या राशीच्या 7व्या घरामध्ये सप्तम स्थानामध्ये एकाच वेळी शुक्र, बुध, रवी आणि मंगळ हे 4 दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करणार आहेत. कुंडलीमधील हे 7वं घर कुंडलीतलं केंद्रस्थान असल्यामुळे या स्थानामध्ये हे सगळे ग्रह दिग्बली होऊन जोरकस अशी फळं देताना दिसतात. शिवाय या ग्रहांमध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह तो म्हणजे बुध हा सुद्धा रवी आणि शुक्र, मंगळ या ग्रहांबरोबर गोचर भ्रमण करत राहणार आहे. या 7व्या घरावरून आपण जो अभ्यास करतो तो म्हणजे भागीदारी, वैवाहिक जीवन, विवाह, उद्योग, व्यवसाय, कोर्ट कचेरी यांचा अभ्यास आपण करत असतो. यामुळे सरकारी कागदपत्रांची कामं, जमीन जुमल्याच्या खरेदी विक्री, गुंतवणुकीची कामं, महत्त्वाच्या गाठीभेटी, महत्त्वाच्या मीटिंग्स, चर्चा, नवीन लोकांबरोबर असलेल्या ओळखी, त्या ओळखी वाढवणं, विशेष करून व्यवसायाच्या, विवाहाच्या आणि कोर्ट कचेरीच्या दृष्टीने बातचीत चर्चा केल्यास, निर्णय घेतल्यास हा कालखंड शुभ आणि अनुकूल राहणार आहे. कोर्ट कचेरीच्या संदर्भात आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटसाठी जर प्रयत्न करत असाल तर ही वेळ उत्तम राहील. वेळ आणि पैसा या दोन्हीमध्ये बचत होईल. तसेच व्यवसायाच्या वाढीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य घेऊ शकता. विशेष करून हा पहिला पंधरवडा बांधकामाची जमीन खरेदी करणे, विक्री करणे, गुंतवणूक करणे यासाठी शुभ राहील. जी मंडळी जमीन जुमला, अग्नी, मशिनरी, इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग अशा क्षेत्राबरोबरच मेडिकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्यासाठी हा पहिला पंधरवडा आणि हे पहिल्या पंधरवड्यातले ग्रहयोग सप्तम स्थानातले शुभ आणि लाभ याचे परिणाम द्यायला सज्ज आहेतच. तसेच जी मंडळी संरक्षण विभाग, अग्निशामक दल, मिलिटरी, सरकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग, पोलीस खात्याशी संलग्न नोकरीमध्ये कार्यरत आहेत त्यांना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या किंवा अधिकार, प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी होणारी बदली असे चांगले अनुभव या महिन्यात विशेष करून या पंधरवड्यात मिळताना दिसते. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ, शनी हे ग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असतील तर त्यांना मात्र कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास वाढलेला जाणवेल. त्या दृष्टीने अवश्य आपल्या मंडळींना काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र हे सर्व 4ही ग्रह दुसऱ्या पंधरवड्यात कुंडलीच्या 8व्या घरात पुढच्या घरात प्रवेश करणार आहेत, जे स्थान कुंडलीतील अशुभ स्थान समजलं जातं. यामुळे आपल्या कार्याच्या प्रगतीचा वेग काहीसा मंदावताना दिसेल. मात्र ज्यांच्या पत्रिकेत हे ग्रह शुभ स्थितीमध्ये असतील त्यांना मात्र हा दुसरा पंधरवडा सुद्धा लाभ मिळवून देणारा राहील.
या कालखंडात परदेश गमनाची संधी उत्तमरित्याने चालून येताना दिसेल. विद्यार्थ्यांचा विचार केला तर पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र पहिल्या पंधरवड्यात शुभ फलदायी असल्यामुळे विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी हा कालखंड शुभ राहील. जे विद्यार्थी कला कौशल्य, क्रीडा, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया, फायनान्स अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना काही अनुकूल संधी मिळताना दिसेल. कॅम्पस प्लेसमेंट, कॅम्पस इंटरव्ह्यूजसाठी उत्तम यश मिळवून देणारा हा कालखंड राहील. काही महत्त्वाच्या परीक्षा या काळात असतील तर त्यामध्ये चांगलं यश मिळायला मदत मिळेल. त्यामुळे अवश्य संधी घ्या. तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पहिला पंधरवडा निर्णय घ्यायला शुभ व अनुकूल आहे. कारण पंचम स्थान म्हणजे संततीच स्थान. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याकडे जरा विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. काही आर्थिक खर्च सुद्धा आपल्याला अचानकपणे वाढलेले दिसतील. तेव्हा अवश्य आर्थिक म्हणजेच पैशाचं नियोजन करून चालायचं आहे सेकंड हाफमध्ये. गुंतवणूकदार मंडळींसाठी हा दुसरा पंधरवडा फारसा लाभाचा राहणार नाही. तेव्हा सांभाळून गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील. शक्यतो या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्या राशीच्या सर्वच मंडळींनी उधारी आणि उसनवारी यापासून थोडं लांब राहिलेलं चांगलं राहील. सरकारी कामं, कागदपत्रांची कामं, मध्यस्थांची कामं पहिल्या पंधरवड्यात त्यामुळे अवश्य उरकून घ्या. आरोग्याचा विचार करता या महिन्यात पित्ताचा त्रास आपल्या सगळ्याच मंडळींना सांभाळावा लागणार आहे. ज्यांना ब्लड प्रेशर, हृदयाशी संबंधित आजार सुरू आहेत त्यांनी जरा आपल्या आरोग्याची अधिकच काळजी घेणं अपेक्षित आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. ती माहिती समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता, अगदी आपल्या घरी आणि घर बसल्या. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटचा जर विचार केला तर गुंतवणुकीसाठी फायनान्स, फार्मा, FMCG, इंजिनिअरिंग, IT, पॉवर, केमिकल, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा, ऑइल आणि स्टील, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, पॉवर हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिला पंधरवडा बऱ्यापैकी लाभदायक राहणार आहे. मंडळी, ही होती या जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशीफळ. त्यामुळे या जानेवारी महिन्यातील शुभ व अशुभ दिवस समजायला अजून जरा जास्त सोपं जाईल. सुरुवात करूया 1 ते 31 जानेवारीचे दिवस. महिन्याचा पहिलाच दिवस 1 जानेवारी. आरोग्य, व्यवहार, गुंतवणूक यामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात आपल्या व्यवहारावर अधिक लक्ष ठेवा. उधारी आणि उसनवारी बिलकुल करू नका. आर्थिक व्यवहार गरज असतील तरच ते करा. कामासाठी देश विदेशातील प्रवास दौरे मात्र या काळात आखू शकता किंवा तशी संधी आली तर ती घेऊ शकता. 2 ते 8 जानेवारी हे पुढचे 7 दिवस उत्तम, आनंदी, सुखी दिवस असतील. स्वतःच्या विषयात महत्त्वाचे निर्णय घेणं, व्यक्तिमत्व विकास, नवीन शिकणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. मानसन्मान, पदप्रतिष्ठा मिळण्याची संधी, कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी सुद्धा योग्य दिवस असतील. त्यामुळे काही नवीन विचार, नवीन निर्णय घेण्यासाठी ही वेळ अतिशय शुभ राहील. विशेष करून कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे दिवस जास्त प्रभावी राहते. 9-10 जानेवारी पुढचे 2 दिवस घरगुती मुद्द्यांवर थोडी कुरबूर आणि चिंता वाढवणारे दिवस. त्यामुळे थोडी काळजी घ्या घरगुती संबंधात. परंतु घराच्या संदर्भातील काही महत्त्वाची कामं मार्गी लावण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. काही महत्त्वाच्या घरासंदर्भातल्या वस्तूंची खरेदी अवश्य करू शकता. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी मात्र हे दिवस शुभ राहतील. 11, 12, 13 जानेवारी विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार या मंडळींसाठी विशेष शुभ दिवस. त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणित जुळवून येण्यासाठी
गुंतवणूकदारांना खूप चांगली संधी मिळेल. तर विद्यार्थ्यांना आणि नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवता येईल. 14-15 जानेवारी थोडी दगदग कमी करा. आरोग्य आणि हितशत्रू यांच्यापासून थोडं सावध राहा. शेजारी व हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी संबंध बिघडणार नाहीत म्हणून जाणीवपूर्वक काळजी घ्या. 16, 17, 18 जानेवारी पुढचे 3 दिवस महत्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ राहतील. लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यावसायिक निर्णय, महत्वाच्या लोकांशी गाठीभेटी, महत्वाच्या कागदपत्रांवरच्या सह्या, चर्चा यासाठी हे दिवस अत्यंत अनुकूल व शुभ राहतील. आणि म्हणूनच काही महत्वाची कागदपत्रांची कामं पूर्ण करायची असतील तर या दिवसात अवश्य ती करून घ्या. नवीन लोकांची ओळखी आणि संवाद वाढवण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 19-20 जानेवारी थोडं आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. वादावादीपासून सुद्धा स्वतःला लांब ठेवलेलं उत्तम राहील. खर्च व आर्थिक व्यवहार या काळात सांभाळून करावे लागतील. 21 ते 27 जानेवारी हे पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा नव्या उत्साहात कार्याला सामोरं जाण्यासाठी अतिशय उत्तम, कारण कार्याला भाग्याची साथ राहील. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार यांची मदत आणि मार्गदर्शन घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी शुभ दिवस. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. 28-29 जानेवारी आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक खर्च, नातेसंबंध या संदर्भात थोडं काटेकोर लक्ष ठेवावं लागेल. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास घडतील. तर महिन्यातले शेवटचे दिवस म्हणजे 30-31 जानेवारी उत्तम लाभाचे, आनंदी वातावरणाचे दिवस राहतील. मंडळी, ही होती जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची विस्तृत माहिती. आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय कोणता करावा. या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची व महाविष्णूंची साधना आणि उपासना विविध माध्यमातून वाढवायची आहे. त्यापैकी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ, जास्तीत जास्त 16 पाठ व विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य सुरू ठेवा. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला बऱ्यापैकी स्थिर करण्यासाठी फार महत्वाची कामगिरी करत असतात, ज्याचा लाभ आपल्या कार्याच्या उन्नतीसाठी उत्तम होताना दिसतो. आपला आत्मविश्वास वाढायला खूप सुंदर मदत मिळते. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी, आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे याच जानेवारी महिन्याच्या 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये सुंदर असं आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली किंवा आपल्या कुटुंबियांची, मित्रपरिवाराची नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य संपूर्ण विस्तृत माहिती जाणून घ्या. या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मंडळी, आपण स्वतः कधी नरसोबाच्या वाडीला जाताय तर त्या ठिकाणी कसं दर्शन घ्यावं, काय आहे स्थान महात्म्य याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. लिंक खाली दिलेली आहे. मंडळी, ही होती आपल्या मिथुन राशीची जानेवारी महिन्यातली विस्तृत माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं गेल्या वर्षभरात प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ, मूळ गुरुचरित्रातला संपूर्ण सार. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही वाचन किंवा पारायण सुद्धा करू शकतात. हा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण घर बसल्या मागवू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 विविध देवदेवतांचं नामकरण संकलित केलेलं आहे. हा सुद्धा ग्रंथ, पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र,
तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, वास्तू इंद्राणी यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर्स करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, त्याबद्दलची माहिती जाणून घ्या व नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पात्र हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर मंडळी, असा हा जानेवारी महिना आपल्या मिथुन राशीला सुखसमृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. आणि हो, आपल्या राशीचं वार्षिक राशी भविष्य त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, अवश्य पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.